हां. तर मित्रांनो, आज आपल्यासोबत आहे जे गाणं गाजलं होतं, नाद एकच नाद एकच बैलगाडा शर्यत, या गाण्याचे लेखक आहे आपल्यासोबत. तर काय तुमचे नाव? प्रतीक डोके माझं नाव. राहणार म्हाळुंगे पडळ, तालुका आंबेगाव, जिल्हा पुणे. ओके. आज रविवार होता म्हणून शिवनेरीवर आपली भेट झाली. हां हां. तर समोरच्या बाजूस बघू शकता, हा शिवनेरी किल्ला आहे. शिवनेरी किल्ल्यावर असलेलं शिवनेरी लेणी आणि इकडे सगळं पर्वत रांग आहे. सातवानची रांग जुन्नर तालुक्यातली. तिकडंच आपणास हा जो पर्वत दिसतोय हा नारायणगड आहे. पाठीमागे ही सुलेमान केव्ज. तर मित्रांनो, इथं पाहू शकता तुम्ही, ही एक लिपी आहे. जुन्या प्राचीन काळातली ही लिपी या लेणीमध्ये कोरलेली आपलं पाहिलं. तर मित्रांनो, कशा आहात तुम्ही सगळं? तुमचा होस्ट AB पुन्हा एकदा एका व्हिडिओमध्ये स्वागत करतो. मित्रांनो, आज आपण आलेलो आहे नवीन एका लोकेशनवरती व्हिजिट देण्यासाठी. मित्रांनो, आज आपण आलेलो आहे 2000 वर्षांपूर्वीची ही प्राचीन लेणी आज देखील एका सुरक्षित जागेत स्थित आहे. इकडे हे तुम्ही पाहू शकता, ही लेण्याद्री केव्ज. तुम्ही पाहू शकता ते वरती माणसं आहे. ही लेण्याद्री केव्ज आहे. लेण्याद्री केव्जच्या बाजूस असलेली ही सुलेमान लेणी. आज आपल्यासोबत आहे आपले शिवकुमार नायडू उर्फ एडिटर. तर आज यांच्या सवय आपण आजचा हा सुलेमान लेणीचा जो ट्रेक आहे संपूर्ण करणार आहोत. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. मावशी ऐका ना, आम्हाला लेणी पशी जायचंय. बिबट्याची वगैरे वाघाची भीती नाही ना इथे? आम्ही त्यासाठी शेळ्या घेऊन आलो आता. हो, रस्ता कसं काय? चांगला आहे ना, असं जायचं शेळ्यांचा रस्ता असं. तर चला आपण आपल्या ट्रेकिंग सुरुवात करू. पण सर्वप्रथम सुलेमान लेणी जुन्नर येथील प्राचीन बौद्ध लेणी असून त्यांना मूळ नाव कपिचित, ज्यात सुमारे 30 शैलगृहे, 2 चैत्यगृहे, प्रार्थनास्थळे, विहार, बौद्ध भिक्षूंसाठी निवास, शिलालेख आणि पाण्याची टाकी देखील आहे. ही लेणी सातवाहन काळातील इसवी पूर्व 2 शतक असून ही ज्ञान पंथाचे महत्त्वपूर्ण केंद्र होती. तसेच ही लेण्याद्री गिरिजात्मक गणपतीचे स्थानही मानले जाते. तर समोरच्या बाजूस बघू शकता, हा शिवनेरी किल्ला आहे. शिवनेरी किल्ल्यावर असलेलं शिवनेरी लेणी आणि इकडे सगळं पर्वत रांग आहे. सातवानची रांग जुन्नर तालुक्यातली. तिकडंच आपणास हा जो पर्वत दिसतोय हा नारायणगड आहे. पाठीमागे ही सुलेमान केव्ज. आणि हा जो संपूर्ण डोंगर आहे हा लेण्याद्रीचा आहे. लेण्याद्री गिरिजात मग गणपतीचा हा संपूर्ण असा डोंगर. इकडे जीवदान किल्ला संपूर्ण दिसतो. इकडं अशी पर्वतरांग. तिकडं नारायणगड आहे नारायणगावचा. आणि हा संपूर्ण हा जुन्नर तालुका. ही लेणी पाहण्यासाठी येणारे मार्ग सोपे असून आपण फक्त या लेणी शेजारी जाऊ शकतो, परंतु या लेणीमध्ये प्रवेश करू शकत नाही. याचे कारण असे, ही लेणी अशा ठिकाणी कोरली आहे जिथे जाणे सोपे आहे, परंतु जेव्हा आपण त्या लेणी शेजारी पोचतो त्यावेळी जाणारा मार्ग अतिशय कठीण होत जातो. पाऊलवाट आहेतच. ही पाऊलवाट बेकार परिस्थितीची आहे. एकीकडे खोल दरी आणि एकीकडे लेणीचा पर्वत.
तो पण दगडांचा. तेच तुम्ही पाहू शकता या व्हिडिओच्या माध्यमातून. लेणीच्या आत प्रवेश करणारा मार्गच नव्हता त्यावेळी आम्ही लगेच माघारी घेण्याचा निर्णय घेतला. माघारी घेऊन आम्ही खाली उतरत होतो त्यावेळी हा मार्ग अतिशय कठीण होत जात होता. येताना काय वाटलेच नाही, पण जाताना आमचे पाय स्लिप होत होते, घसरत होते या बुटांकडून. अशा रीतीने आजची ही लेणी, आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे तुमच्या कमेंट्सने माझ्यापर्यंत नक्की पोचवा. आता भेटूया दुसऱ्या डेस्टिनेशनवरती जाण्यापूर्वी आमचा हा वेगळा डान्स पाहून तर मित्रांनो, आपण आता सुलेमान लेणी पाहून आलेलो आहे. सुलेमान लेणी पाहून झाल्याचं आपलं जो दुसरं डेस्टिनेशन आहे ते म्हणजे समोर पाहू शकता हा शिवनेरी किल्ला. या शिवनेरी किल्ल्यामध्ये असलेली शिवनेरी लेणी आत्ता आपण तिथं जाणार आहोत. तर चला, वेळ वाया न घालवता आपण सुलेमान लेणी चढून आलेलं आहे. सुलेमान लेणी अतिशय प्राचीन अशी लेणी, 2000 वर्षांपूर्वीची ही लेणी आज देखील या जुन्नर तालुक्यामध्ये स्थित आहे. जर तुम्हाला माहीत नसेल कुठे तर तुम्ही पाहू शकता इकडं हे गिरिजात्म गणपतीचे लेण्याद्रीचा हा पर्वत आहे. लेण्याद्रीच्या पर्वतांच्या पाठीमागे हा असा डोंगर दिसला. या डोंगरामध्ये असलेली सुलेमान लेणी केव्ज इथंच लेणी. तर चला, तर आपण जाऊ दुसऱ्या डेस्टिनेशनला म्हणजे शिवनेरी लेणी.